वाडवळचे भक्ष जे असतात हे ताळ्या तुझं भक्ष देतात आपलं मानाचं मान घी त्यांच्या मुलाबाळांक सांभाळ करून ढोरासांग सांभाळ करून त्यांच्या वाडीच्या रखवाले एकशे 20 वर्ष पूर्ण झाली असते असं अंदाज आहे. परंपरेक हो हो आज होय. तर मित्रांनो आज वाडीत संध्याकाळी वाडवळा तर माका मगाशी माहीत पडला दुपारी. तर आता बायका वाटप काढूक गेलेत वरती, आई पण गेली आता. तर मी पण जातो तिकडे बघतोय काय करतात का. वाडवळ म्हणजे काय तर तुमका मी संध्याकाळी सांगान बाकीच्यांका विचारून. तर आज असा आपल्या वाडीत वाडवळ म्हणजे काय तर तुमका समजतं थोड्या दिवसांनी थोड्या वेळाने. तर तुम्ही असेच व्हिडिओ राहा. आणि नागाच्या लग्नाचा खांब इकडे ठेवल्याने आहे बघ वडगुण आंब्याक. वाटप काढू कोण कोण इलेत बघूया. पटेल उघडे हो पटेल दिसतला होय. तसे सगळे हत तसे दिसतले सगळे पद्धतशीर उघडे हो. सामान आतमध्ये या माणसं अजून येतात वाटप काढू कर. हे पार्किंग बघा आमचा सगळे इली हे आमचं सप्त्याचा जेवण असता म्हणजे जेवण वाटतात. तर व्हिडिओ सप्त्याचं बघलेले असतात त्यांना माहीत झालं असतं. कोयतो नारो फोडणार येईल एक येतं चिकन साफ करतं काय अजून टाईम आहे. बघूया काय काय आणले नाही आता. आधी ये तांदूळ निवडतो सगळं काढून. आता बघू गेला आधी कोण होते. आता जमा होतील थोड्या वेळान सगळी. बघ अशी तांदूळ बघता चांगले आहेत की नाही ते नजरेत जुनी नजर पकमानचं वाटतं रे. तर इकडे सगळं सामान ठेवलेलं दाखवते काय काय आता. इकडे थोडा काढतात काय अकल सामान खाया सामान इकडे या. ही आमची नवीन वर्ष झालं ना 1 वर्ष झाला ही आमची मंडळाचं सामान. आता 2 पेट्या त्या पेटीमध्ये सामान बारीक सारीक सगळं आपला या जेवणाचा सप्त्याचा सगळं बाहेर राहुला या. काय बाजारात आमका हाणूची गरज नाही या. पातळी भरपूरच वर्षाचा पूर्ण आला. वास्तू आमच्या वर्षाला वाटतं या बांधून नवीन शिवकृपा वास्तू. सगळं सामान इकडे ठेवला सप्त्याचा आमचा. इकडे सामान भरपूर आहे तेल पिशेपासून सगळा मसाले बिसाले सगळा. तर आज संध्याकाळी आपल्याकडे वाडवळा. किती किलो आहे चिकन? ते 7 कोंबे आणि असा 15 किलो. रे हा करतो वाटपाची तयारी. लसूण चिरतो लसूण नीट करता. कमी बसत होतं ना तू कांदा ना नाही पोटी कसे कमी तर मित्रांनो आता वरती वाटप काढूचो कार्यक्रम चालू आहे बायकांचो. बिल्डर येता आमचो चवली बिर्याणी 6 पॅक बघा आमचे बिल्डर. आंबे इकतोच राणी कलमाचे आंबे इकतोच राणी आहेत. किती रुपये डझन ऑर्डर होती पटकन
400 रुपये डझन. 400 रुपये डझन. स्वस्त माला घेऊन टाका पटकन. 3 डझन आहेत. 3 डझनच आंबे, 1 डझन 400 रुपये. स्वस्त माला. 1200 रुपये 4 डझन. मग 3 डझन. स्वस्त आहे हो. एका पहिलं भेटला असतं तो होलसेलमध्ये दिले नसते हापूस आंबे. आणि काहीतरी फेक. तर आता वरण जाऊन दिले आज वाडवळा वाडीचा. तर आज आता वाटप काढतात बायकत आणि 5 कोंबी आहेत, म्हणजे सॉरी 5 कोंबडी आहेत. काहीतरी 3 तलंगा आणि 4 कोंबे आहेत, अशी 7 कोंबडी आहेत. आणि बॉयलरचा काहीतरी 10 किलो चिकन आणल्याने आता नीट करतात त्या पूर्ण चिकनचा आज वाडवळा. वाडवळा म्हणजे काय ते तुमका संध्याकाळी समजतला काय वाडवळा कशा घालतात आणि वाडवळा म्हणजे काय ही कधीपासून प्रथा चालू होती. तर असेच व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ आवडतो नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असतात तर चॅनलला काळ्या कलरचं बटन दाबून सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमका गावाकडले काय ना काय जुनी प्रथा तुमका माहीत नसतील ते तुमका माहीत पडतली या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे. तर आपण जाऊया संध्याकाळी थेट वरती कोंबडी कापतली तिकडे जाऊया नंतर. चला तो पण आता कडे वाटप काढून ते बायकांची आरड भरपूर आहे, काम कमी आहे. तर आता आम्ही जातो मळ्यात. माझ्यासोबत प्रतीक बाकीचे पुढे गेलेत. तर वाडवळ काय असतं तर थोड्या वेळाने तुमका मी सांगतोय कशाबद्दल घालतात तर वाडवळ. तर येतात आमच्यासोबत. अर्धी पब्लिक गेला पुढे. तुम्ही पण बघा कसा काय असतं आमच्याकडे वाडवळचा. वाडवळचं पहिलंच व्हिडिओ माझ्या वाटतं ह्या चॅनलवरती पडतलो. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण आता जुनी परंपरा सध्या कोण माहीत नसतं. असे जी प्रथा असतात जुनी ते आता वाडवळ म्हणा गवळदेव म्हणा हे असे. हे लाईट बीट लावल्यानी आहे. वाकान बघतो तो कशी लाईट लावल्यानी आहे ती. एकदम स्पष्ट दिसलो मग असता आणि तयारीत जोशात करून ठेवल्यानी आधीच. अरे टेन्शन नाही बाबा फ्लॅश पॉईंटची. बाबा लिंगाव काय काय नावला वशी का बिरामना बारच्या चवाट्या बारच्या प्रोत्साहनात या कुरका शिंगोत तळ्या होळ्यात तळ्या भेळद्याना पान पुरकान तू भाई मत तामिनी तर मांडायला रसम गोस आज कसं आणि बाकीचे पाहुणे पैक वगैरे असतात. मग तू कसं आहे वाडवळी करता असत. मग तू काही फळ ठेवलेला असा, पान ठेवलेला असा, फळ पानात तू राजीवन हे वाडवळी आई मत तामिनी ते वरच्याडी मांडदेव कसा वस आज कसा आणि पाहुणे पैक तो जसं त्याच्या वाडवळीचे भक्ष्य जे असा तो हे ताळ्या तुझं भक्ष्य देतं. आपलं मानाचं मान घी त्यांच्या मुलाबाळांक सांभाळ करून ढोरासांग सांभाळ करून त्यांच्या वाडीच्या रखवाले आता वाडवळ गाणं पटकन. बाबा लिंगाव काय काय नावला वशी गाभिरामना बाराच्या चवाट्या बारच्या प्रोत्साहनात या कुरका शिंगोत तळ्या होळ्यात तळ्या भेळद्याना पान पुरकान तू भाई मत ताबिनी तसे जे आबादी ताळे घ्याती तू काय भक्ष्या देता असं आपलं तलाक आपला मानाचा मान घेऊन मोकळी करून त्यांच्या ढोराला मुलाला सांभाळ करून वाडीच्या रखवाले बाबा लिंगाव काय काय नावला वशी गाभिरामना बाराच्या चवाट्या बारच्या प्रोत्साहनात या कुरका शिंगोत तळ्या होळ्यात तळ्या भेळद्याना पान पुरकाचं भाई मत ताबिनी वाना पटेल वसंत असा म्हणणं आज जो कशी कामं आमची अडतात किंवा राहतात पाठी वगैरे ती पाठी राहता नाही किंवा व्यवस्थित पार. हे कोयतो घालगाव, हे कोयतो घालगाव मग कधी होणार. तर इकडे आता चिकन नीट करून ठेवलेलं आहे तिकडे आणि या दुपारी दाखवलं बॉयलर आणलेला होता. आता ते आता शिजूसाठी इकडे तयारी चालू आहे. आणि इकडे वाटापा आणि ही कसली पेस्ट आहे हो. हां ही कसली पेस्ट आहे. लसणीची आल्याची पेस्ट आणि आपला वाटापा. तर मित्रांनो इकडे रेसिपी आता तयार म्हणजे सुरुवात करतात. इकडे पहिला टाकल्याने तेल 1 लिटरची पिशवी आहे. आणि तुमका तर माहीत असताना जेव्हा पॉस असताना त्या प्रसादाची चव काय असतात ती. तर इकडे आता सुरुवात केल्याने याने पहिला टाकल्याने तेल
तर ही पद्धत जरा वेगळी आहे. याने आता मग अशी तेल बघितल्या टाकल्याने कांदो टाकल्याने आणि त्याच्यात आता ही आलं लसणाची पेस्ट सगळी केलेली होती ना ती टाकल्याने आहे त्याने. आणि वरनं आता परत टाकतं कढीपत्तो. ही कसली पाकिट आहे मसाल्याची? गरम मसाल्याची. गरम मसालो आणि या तिखट. कलर मग दिसतो कसो आतो. ती ठेव त्याच्यात पण घेतो इथे का 2 तर तिकडे पण 1 लिटरचं तेल वापरलेलं आहे आणि इकडे अर्धा वापरलेला वाटतं. अर्धी पिशवी आहे. 1 लिटरची पिशवी होती ती अर्धी घातलेली आहे इकडे. आता इकडे ह्या बघितलं गावठी चिकन आता मिक्स केलेलं आहे ना तर टाकतो. टाकला पाणी मारले मी आता. बाबू असते बाबू नाही नाही हे लाडू आवाज जरा वाटत आहे. इकडे पण आता कांदो प्रमाणात टाकलो. या घरात गेलं ना या 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 बेटा बेटा सगळे दिसतले. मग येतंय मग घेऊन मग येतंय ना मग येतंय घेऊन आणलंय की म्हणजे मग आणतंय येतंय. ते इकडे आता कांदो आणि तेल टाकून झाला आणि आता आलं लसणाची पेस्ट. गरम होत जातील जरा आग लागली नाही व्यवस्थित वाटतं. तुझा काय तुझा काय हवंय हा पुण्य घालत पुण्य घालता.
तर इकडे आता मांडावरती सगळीजण इलेली असतात आणि इकडे तयारी करून झालेली आहे. तर आता पूजेचं सामान पण आणलेलं आणि विडी तर त्या साईडला तिकडे बंटीन कसले आणले ना ब्रँड आरसी ही आता लागलेली आहे. कोण मेंबर कोण विडी आणि वस्तू ठेवलेली आहे बघ. पांडवाका विचारूया की वाडवळा कशाक घालतात आणि वाडवळा म्हणजे काय आणि त्या कशासाठी घालतात. तर पांडवाका सांग तुला आता ते सांग बघू. नमस्कार. वाडवळी म्हणजे हे याच्या वरचं मांडव मंडळाचं एक देवस्थान. हा ते पवित्र जागेत एक असं वडिलोपार्जित म्हणजे पूर्व देवस्थान चालू झाल्यापासून एक शिंगोबाचा एक महाप्रसाद म्हणून तिथे वाडवळी केला जातो. आणि त्याच्यानंतर शिंगोबाच्या जाळ्यासाठी ते दारू मध्यम असं एक त्याचं मान आहे. आणि विडी पेटी विडा एक पेट्टा ठेवला जातो. आणि 9 वाड्या. तर मंडळी इकडे आता वाडवळा का आणि कशासाठी घालतात तर इकडे आता आपण पांडवाकडे सांगितलं. पण पुन्हा एकदा आपण आपल्या वाडीचे अन्नरासम यांना विचारूया का आणि कशासाठी घालतात. कारण त्यांना तर माहीत असतं. त्या आता जुने माणसं आहेत त्यामुळे त्यांना माहीत असतं ही वाडवळाची परंपरा कधीपासून आणि कशासाठी घालतात आणि ती का घालतात. तर आपल्याला आता परत एकदा थोडक्यात माहिती देतील. अर्धी तर आपल्या पांडवाकडे दिल्या ना, पण आपण आता परत एकदा विचारून घेऊया यांच्याकडनं. सांग आता. आज या ठिकाणी हरकू गावामध्ये ज्यावेळी रासोस गावगाठी निर्माण केली त्या दिवसापासून आजपर्यंत वरचीवडी या ठिकाणी वाडवळा हा कार्यक्रम करण्याची पद्धत फार जुनी आहे. किती वर्षापासून ही परंपरा चालू आहे साधारणतः या वाडवळ्याची? परंपरेला जवळ 120 वर्ष पूर्ण झाली असते असं या अंदाज आहे. परंपरेत हो हो आज होय. तर हे वाडवळीचा जो कार्यक्रम आहे हां तो कधी घालतात त्याचं म्हणजे काहीतरी टाइम नाही टेम ते असतो. वाडवळीचा विषय असा आमच्याकडे कसा शिवरात्र गुढीपाडवा हे पारंपरिक उत्सव आहेत. ते वर्षाप्रमाणे त्या तिथीला होतात. वाडवळ हा कार्यक्रम आम्ही समाजाच्या अडीअडचणीचा विचार करून किंवा घाडीगुरव किंवा पारापात ज्या दिवशी आमका एकत्र मिळतील असं एक मध्यबिंदू काढून त्या दिवशी जो दिवस ठरवला जातो. ह्या वाडवळ्याचा नक्की दिवस असं ठरवलं नसता, परंतु चैत्र महिन्यापासून ज्येष्ठ महिन्याच्या आत तो पूर्ण व्हावा अशी एक रूढी परंपरा आहे. आणि आता थोडक्यात विचार झाला म्हणजे तर वाडवळ हा कार्यक्रम आहे ना तो कशासाठी आणि का घालतात. वाडवळी हा कार्यक्रम या वाडीतील या समाजातील या लोकांच्या एक समाधानासाठी किंवा सुखासाठी केलं जातं. जेणेकरून या पंचमहाभूतांनी जो बनलेलं हे जे म्हणजे हे असं सृष्टी आहे त्याच्यातून एक या शिंगोबाचा चाळा एक या गावात महत्त्वाचं मानलं जातं. आणि या शिंगोबा चाळ्याचा हे वार्षिक या ठिकाणी पतीरपूजन केलं जातं. पतीरपूजन गोसाव्यांच्या हस्ते केलं जातं. अधिकार संपूर्ण गोसावी कुटुंबाला असतात किंवा गोसावीलाच असते. आणि हा जो वाडवळी करण्याचा उद्देश आहे की या समाजाला सुख शांती लावणे एवढाच उद्देश आहे. तर आता तिकडे आता ती म्हणजे पहिल्या ती हे ठेवलेली आहे दारू ठेवलेली आहे हां. ती म्हणजे पहिल्यापासून त्यांना ठेवलेली म्हणजे त्यासाठी ठेवूचीच लागतं का असं. नाही कसा चाळा जो असा त्याचा भक्ष्य म्हणजे काय भक्ष्य म्हणजे कोंबडा आणि कोंबड्याबरोबर दारू किंवा मदिरा ही त्याचा हक्काचा म्हणजे त्याच्या कृत्य त्याच्या नावाने ठेवली जातं पहिल्यापास आज येईन याच्या पुढे झालं. आणि विडी पिढी चुरूट तर आता आपण मगाशी बघितलं होतं तिकडे मळ्यात
कोंबडीत म्हणजे भक्ष्य दिलं नाही तिकडे, हम्म. तर ते कशासाठी आणि का देतात ते? वाडवळ्याचा जो प्राथमिक म्हणजे सुरुवातीचा तो कार्यक्रम म्हणजे भक्ष्य देणे. तो भक्ष्य म्हणजे सुरुवातीला या गावचा मालक पावणा देवी याला श्रीफळ, चाळ्याला भक्ष्य म्हणजे कोंबा, त्याच्यानंतर वाडवळ्याचं एक तलन, त्याच्यानंतर इतर जे एक सीमेतले देवता म्हणजे आड्याचा देवता अवैध चाळेकर त्यांना एक तलंग अशा स्वरूपात दिली जाते. आणि वाडवळी म्हणून जो आपण कार्यक्रम मुख्य करतो त्याला तलंगच लागते. तलंगच तर आता आपण जे भक्ष्य दिले ते हां. किती दिले? ते या वाडवळीच्या निमित्तानं 5 दिलेले आहेत. 5. होय, आज आम्ही या ठिकाणी 7 कापल्या. तर ते 7 कशासाठी? ते शिवोळे या ठिकाणी शिवकृपा एक वास्तू बनली, त्यावेळी एक नवशिक भक्ष्य बोलवला होता, तो दिलो. दुसरं शिवाई चौकाचा जीर्णोद्धार केला, त्यावेळी कामकाज करताना कामगारांका बस सुरक्षा म्हणून चाळ्या भक्ष्य बोललं जातं आणि ते त्या ठिकाणी पूर्तता केली दिलो. ओके, तर थोडक्यात म्हणायचं गेला तर आपल्या या म्हणजे सगळ्यांका गुराढोरांका म्हणा म्हणजे सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी हे हो, वाडवळीचा ह्या कार्यक्रम विधी घातला केला आहे. तर आता या परंपरेक नाही म्हटलं तरी 120 वर्ष झालेली आहेत. होय, तर आपल्याकडे आता सगळेजण इलेले असतात, तर त्यांना आता महाप्रसाद आपण देणार, हो. तो करणार होतो, तो कशासोबत देणार आणि म्हणजे? तो महाप्रसाद आहे तो आता जे भक्ष्य आपण दिलेले आहेत हम्म. त्याच भक्ष्यांचं म्हणजे ते आपण जेवण स्वरूपात बनवलेलं आणि नंतर भात भाकरी म्हणजे त्या चाळ्याचा जो निवेद तो मिक्स करून सगळ्यांना संतुष्ट करणार. तर मित्रांनो, शाकाहारी जेवण नाही, मांसाहारी जेवण. ओके, तर मित्रांनो आता तुम्ही बघितला इकडे सगळ्या कार्यक्रम आता म्हणजे आणि चालू झालेला ही एक जी पद्धत इकडे. आहे आणि एक वाक्य घ्या, ही जी वाडवळ्याची पद्धत आणि पतीर पूजनाची संपूर्ण गावामध्ये हरकुपर्द वरचेवाडी मांडव या ठिकाणी होते. आपल्या हरकुकुरे गावात, बाकी हो, कुठे हो. होत नाही. बाकी कुठेही पतीर पूजा होत नाही आणि म्हणजे ती मंदिरात होती जेव्हा शिंगोळीची शिकार होते तेव्हा पाहुणे बाकी कुठे होत नाही. होत नाही. म्हणून याला विशेष महत्व आहे. संपूर्ण गावात सांगून करतो, लोक येतात, लाभ घेतात आणि त्यांना हाकेला पण देव पावतो. तर आता ही पूजा आता कोणाच्या हस्ते केली जाते? आता गोसावी गोसावी हो आपल्याकडे, बाकी कोण करत नाही. नाही नाही अधिकार आहेत त्यांचे. तर थोडक्यात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. तर आता आपण इकडे थोड्या थोड्या वेळानंतर वेळात आता भेटूया. पूजेला सुरुवात करूया. होय. निवंत आता आणि त्याच्यात बोलवून ते आमचे माणूस दोन गो तिकडे राहिलेला तरी जरा जाऊन कोणतरी हवा शिवकृपाचं काम म्हणत बाबाजी गाव काय काय नावला अशी गावी रामना बाराच्या तवाट्या बाराच्या पुरोसा नांदिया कुरकाळ शिंगवत तळ्या होळ्यात तळ्या भेळदेना पानपुरकाचा बाई मत्साबिनी वारा पटायचा वसंत असा म्हणणं आज जो कशी कामावरती अडतात किंवा राहतात पाठी वगैरे ती पाठी राहता नाही किंवा व्यवस्थित पार पाडू पाहिजे. तू काय भक्ष्य बोललो तळ्या होता त्या प्रमाणात त्यांचं आता काम झालेलं पुन्हा तो आपलं भक्ष्य देवलं तर मानाचं मान घेऊन मोकळी करून त्यांच्या वाडीच्या रखवाले चांगला महाराज आहे. निवड 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 पुढे गेली बघ किती बघ ये का 1 2 त्यांची पूजा आहे तुम्ही निकालायचा चुलीत जा निकाला चुलीत जा बॉट टाकतात गडबडी ती तांदूळ 4 किलो
गाव काय काय नाव शिका विरामना वारच्या जवळच्या वारच्या प्रोत्साहन आदिया गुरुकायची होत चढाय होळे चढाय भेळ देणं पान रुपये तू भाई मागचा बिनी ते वरच्यावरची मांडदेव आज कसं देईन तो वाडवळी असा म्हणजे टाळ्या कसं तुझा पतीन भरलेला असा त्या लेकराने या मान्य करून घे काय जरी अडचण असेल तेव्हा पायाखाली घालून जे असो तुझे वर्षाचे वर्षा त्यांना बुद्धी देऊन असंच प्रगत तुझ्या आपल्या वाढायचं हे करून घेऊन मुला बाळा घरात त्यांच्या सांभाळ करून त्यांच्या वाडीचे रखवाले तो हो हो तर मित्रांनो तुम्ही बघितलात आता वाडवळ म्हणजे काय वाडवळाची पूजा कशासाठी घालतात ती मी माहिती विचारून घेतली वाटतं तर अरे तू मेहनत नाही कॅरेक्टर मेन असतो तर कशासाठी घालतात आणि का घालतात ती आपण थोडक्यात विचारून घेतलं पांडू पटेल पांडू आणि अन्न रसमानी थोडक्यात माहिती दिली आणि का घालतात आणि कशासाठी घालतात आणि ती मगाशी तुम्ही बघितलात ती आरसीची क्वार्टर होती दारू आरसीची क्वार्टर होती ती आणि पियाक नाही ती मानवल्याने थोडीशी आणि ती विडी होती ती पहिल्याच बसल्याने आणि अशी हे केल्याने आणि आता बाहेर बसून टाकल्याने तेव्हा पियत नाही पण ती देवाक लागता याच्यासाठी ती आणलेली होती तर आता इकडे पाठीमागे बघू शकताच तुम्ही मी इकडे करून ठेवलेली आहे पूजेची तुम्ही बघितलास तर आता इकडे आपण प्रसाद वाटणार आहोत सगळ्यांका जेव्हा मग असे बघितलं तुम्ही चिकन सगळा केलेला चिकन आणि भाकरी जो प्रसाद असतात त्याला भात पण केलेला असतो तर आपण बघूया थोड्या वेळात इथे वाढतं जेवण मांडावरती आणि या मांडावरती आमचा सप्त होता महाशिवरात्रीतून व्हिडिओ बघितले नाही असतात बहुतेक लोकांनी त्यांना संवाद करू त्या ठिकाण कुठला आता मांडावरचा इकडे लग्न पण झालं त्या 3 तारीखला तर इकडे प्रत्येकानं घरडे भाकरी भाजून दिल्याने इकडे तुकडे करून ठेवले अर्धे करून मापाट्टा करूचे तर थोडीशी भाकरी इकडे हे करून ठेवलेले आहेत तुकडे करून ठेवले आहेत अर्धी भाकरी तुकडे करूचे आहेत की वाढीसाठी केल्या यांनी म्हणजे मी आता वाढी दाखवल्या त्याच्यासाठी तर आपण बघतात कशी क्रिकेट ना आणि ही भाकरी मागाडं 4-5 घरातल्यानी सगळ्यांनी एकत्र करून भाजलेली आहे प्रत्येक घरातल्यानी तर इकडे हे बघा इकडे वाडी ठेवल्याने प्रत्येका म्हणजे देवांका आणि इकडे आता वाढणार जेव तुम्ही काय सांगता रे हो मी कुठे आहेस तू काय काय आहेस कुठे अरे हो हो सागर घे ना सागर हल्दी डान्सर इकडे या हो हल्दी डान्सर ए तर मंडळींनो आता इकडे चिकन इकडे केलेला सगळा प्रसाद आपलो तर इकडनं आता सगळा दुरून नको जवळून बर दुरून नको जवळून कितीचे 50 दुरून आता इकडे आपण वाढून तिकडे नेणार आहोत काढून मांडावरती आपण आता महाप्रसाद वाटणार आहे दुरून बर मंगळू दुरून बर किती रुपयाची चढ घे काय रे चढ घे काम फास्टा ते पहिले होते ना होते ते भाजीवाले ते मटणावाले डिपार्टमेंट वेगळा भाजी आणि मटणावाले माप तो पंगेवालू हे तर इकडे आता तिकडनं आपला प्रसाद इकडे घेऊन गेलेत वाटूसाठी पार्सल कर हो सागर हल्दी डान्सर काय म्हणतं कोणता बघू
असल्यावर ठरल्यावर समाज त्याला सगळ्यांना मगाची बघल्या लाज वाटता. तर इकडे पानं वाढून झाली आहेत सगळी आणि अर्धी वाढून झाली आहेत, अर्धी वाढूची आहे तिकडे. मी इकडे बसताय समजा येते तुझ्यावर थांब. तुम्ही ह्या करा म्हणते बघते मी बरोबर काय सांग हा. तर इकडे आता पाहुणे मंडळींचं पहिलं मान हा. पाहुणे मंडळी आता जेव बसतात इकडे. वाढून तर झाला आता म्हणजे झाल्यातच जमा तिकडे सगळीकडे झाला. आता तिकडे तिकडनं एकशे जेव बसली आहे तिकडे. असं सुरुवात केल्याने इकडे पोलीस हो माहीत करू बसतात काय ते नाही ना. नाही ते ॲडजस्ट करू बाया ॲडजस्ट करू बाया. का आला एक्स्ट्रा आला इथे पान उचलतं एक्स्ट्रा आला मध्ये. कसा झाला एक नंबर झाला. तिखट बिकट काय मीठ बीठ व्यवस्थित. मागान घे लाजा नको वाडभर जेव. का या हा मगान घेवा सगळा घाल नाही का भात घाल. सागरला घाल. हो आहेत. सरपंचांका विचारा कसा आला. ओ कसा आला कसा आला हा एक नंबर झाला. काय म्हणतो मीठ बीठ काय गावकऱ्यांच्या हातात चव आहे ना. मग बनवल्याने कसा हवं झणझणीत. आणि मागानगी होया सांगू आणू मागा झालं 8 दिवस पण देखण्यात नाही काही बघण्यात नाही मी काही. तर आता मंडळी इकडे जेवतात सगळी आमचे हो मग सरपंचानी चव पण सांगल्याने कसा झाला आता व्यवस्थित तिखट पाणी सगळा हा. नानाक पाठवतो नाना बघता मग नाना सगळा बघतो. नाना फिरता ह्याच्यावर ना बाईकवर ना. तर इकडे आता सगळेजण जेवण पाहुणे मंडळी गेली. ही आता तिसरी पंगत आहे शेवटची. ही वाडप्यांची पंगत आहे. हे आता वाढूक होते तुमका आता सगळ्यांका महिला मंडळ जेवक वाटता. आम्ही दुसऱ्या पंक्तीत बसलेलो जेवक. मी ह्यो एक होतो आणि ही पण दुसऱ्या पंक्तीत होती जेवक. आणि आता ही तिसरी पंगत आहे शेवटची. त्यामुळे तरी 150 माणसं जेवून गेली. अजून एका वाढूचा भाकरीच का मग काय वाय दुरून आहे ग्लाचा ओलो अरे एका भात ना भाकरी ओलो अरे स्पेशल भाकरी नाचण्याची एका भात वाढूचो इकडे. कसा वादोळा जेव केव्हा एक नंबर झाला. वादोळा जेव केव्हा कसं आला जेवण. एक नंबर जेवण झाला. 50 वर्षाची प्रथा चालू आहे. एकदम छान पैकी जेवण झालेलं आहे. आपल्या वाडीच्या माझ्या भरपूर काम केलेलं आहे. तर मुलानुसार जबरदस्त केलेलं आहे. पुढच्या वर्षी लवकर या सगळ्यांचं सर्वांचं या. आणते अभिनंदन. पुढच्या वर्षी लवकर गणपती तर मंडळींनो आता सगळ्यांचं जेवण झाला मस्तपैकी. आणि आता वाजले 11:30 वाजले.
तर सगळे पंक्ती उठापर्यंत जरा टाईम लागलो. आता महिला मंडळवरती भांडी घासतात. तर आता मी जेवण बिवून झाला सगळा आणि आता घरावर जाते. तर व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला काळ्या कलरचं बटन दाबून सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ बनवण्याचा हेतू एकच होतो की सध्या म्हणजे आपल्या गावातले कोकणातले ही जुने परंपरा आहेत ना ते दाखवण्याचा छोटे प्रयत्न केले आणि तुमका समजला असताना माहिती वरणात या की वाडवळा म्हणजे काय आणि त्या कशा प्रकारे आणि का घालतात त्या. तर असेच नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तुमका पडत राहतले. तर सबस्क्राईब आणि लाईक शेअर करत राहा. तर चला टाटा आणि बाय बाय. आता रात्रीला झोपाचा, बाकीची वरती मांडावर सगळे.